छान झालं. नाही ना जीव आता 11वीत 12वीत घेतो म्हणतो. मी छान झालं म्हटलं, थांबला खरं तर 11वीत घेतो म्हणते. मग 11 झालं 12वीत घेतो म्हणते. मग 13वी 14वी झालं का, झालं जी ग्रॅज्युएशन. मग नाही हार्मोनियम शिकतो म्हणते. चाललं इच्छा वाढत. म्हणजे 12 वर्ष काढले तरी याची छान मिटली का. आता हार्मोनियम शिकायचं, हार्मोनियम शिकायचं 4 वर्ष झालं का. नाही आता विशारद झालो, संगीत रत्न होतो म्हणतो. मराले टेकता मरते ते तो हाच राहते. तर संत काय म्हणते साहेब, अनंत चाहना नाशी जो एक चाहना आहे. हा मनुष्य जीव काय करताय, एका इच्छेच्या चाहण्याच्या पूर्तीसाठी अनंत चाहना नाश करताय. म्हटलं का, पोरासाठी करून ठेवतो म्हणते. 2 पोरं आहे, आता 3 एकर जमीन आहे, तर दोघाले 3-3 एकर म्हणून 3 एकर घेऊन घेतो. मग झालं आपलं. एवढी इच्छा आहे म्हणते माझी 3 एकर घेऊन घ्यायची, नाही का. त्या 3 एकरासाठी तो मग त्या हेतूचे इतके कष्ट खाले करते का. नाही मी कष्ट करत नाही, फक्त आता 2 पोरं आहे, तर 3-3 एकर वाटायला आले पाहिजे. म्हणजे एवढं आता 2 वर्षामध्ये सुट्टी द्या. 2 वर्षांनी मी 3 एकर वावर घेतो, मग लागत तुमच्या सत्संगात येत जातो. 2 वर्ष झाले 6 एकर झालं, तर आता का नाही ते झालं की म्हणा. पण ते ढोरकी ठेवला, तर ते ढोरक्याचं लग्नच निघलं पाहिजे. मन 2 एकर ठेक्यानं करतो. वाढलं ना. म्हणजे एका इच्छेच्या पोराच्या भल्यासाठी इच्छा, पोराला कमावून ठेवायची ही इच्छा आहे, त्यासाठी अनेक इच्छेचा नाश करावा लागला, म्हणजे बंद करायला लागलं त्या इच्छा. होते पण नाही म्हणतो. मन में उठी हुई एक इच्छा की पूर्ति के लिए जब भोग में जोर से लग जाता है, तब अन्य असंख्य इच्छाएं दब जाती है, इसलिए सुख लगता है. म्हटलं का तुम्हाला. पुढे उदाहरण आहे की इथं आहे उदाहरण. ताल उदाहरण आहे, पण 4थ्याच्या रम करी मानत. ताश खेल खेलकर उसकी इच्छा बना ली. ताश खेल खेल, ताश म्हणजे काय, गंजीपा जुआ आहे का नाही. ताश खेल खेलकर उसकी इच्छा बना ली, त्याचा ध्यास लागला याला. आता जब खेलने का अवसर नहीं पाता तब बेचैन होता. गंजीपा खेळायचा आहे, पण घरी बाप वावरत काही गेला आहे, बाप घरीच आहे. घरी बाप आहे तर घरी पाहून येऊ नये. आता कसं जायचं, माय सोबती ते गंजीपा खेळायची वाट पाहत आहे. आता त्याला दुःख होत आहे की नाही, दुःख होत आहे. आणि 2 वाजता बापही गेला ना पाहूनही गेले, बस जाऊन खेळायला, तेव्हा सुख झालं. म्हणजे त्यांना काय म्हणत आहे, जे तुमची सुख कशामुळे झालं, गंजीपा खेळण्याचं नाही सुख झालं. तुम्हाला संधी मिळाली नाही की नाही, आता संधी मिळाली त्याचं सुख झालं. साहेब काय म्हणते, तुम्ही जे इच्छा प्रकट करता, ज्या उद्देशाखाली तुम्ही जीवन जगता, कष्ट उभं करता, ते उद्दिष्ट तुम्हाला महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला त्या उद्दिष्टापूर्तीसाठी अवसर मिळाला पाहिजे. म्हणजे निमित्त. जसं आबाकुडचं भजन चालू आहे, आबाकुड चालले तुम्ही, तिकडे पाहिजे पाटील लघवी कोण येतो. काऊन बीड येतं नाही प्यायला. उपादान कारण, उपमेय कारण आणि निमित्त कारण. निमित्त कारण कशाला म्हणा विजयराव, निमित्त कारण
निमित्त होणे. आता एक मडकं बनवायचं आहे, मडकं बनवायचं निमित्त कोणतं? कुंभार कोण? निमित्त कारण आणि उपमेय कारण माती आणि उपादान कारण मडकं. तर निमित्त कारण कुंभार, निमित्त कारण कोण? कुंभार. तर आता हाय साहेब काय म्हणते की जुवा खेळण्याचा ज्याला छंद आहे तो जुवा खेळण्याचा आनंद मानते, त्याला आनंद आहे, पण त्याला अवधी नाही मिळाली का तो त्रस्त होते. तर ते त्रस्त काऊन झाला म्हणतात कबीर साहेब? जुवा न खेळण्यामुळे दुःखी नाही झाला, अवधी मिळाले नाही म्हणून. तर क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रास गेळे सत्ता हाती नाही. माणसाचं जीवन असं आहे की एक एक क्षणांचं जीवन बनून आहे. एक एक क्षणाचा अवधीसुद्धा तुम्ही या परमार्थामध्ये काढला पाहिजे. तर तो क्षण तुम्ही इकडून चाटा मारून तिकडे घालतो आपण. एक एक क्षण वाया जाऊ देत नाही. तुम्हाला अवधी पाहिजे. कशाची? अध्यास मात्र क्रिया करायची, आवश्यक क्रियेची नाही. अध्यास मात्र क्रियेसाठी जेवढी तुम्ही अवधी काढता म्हटलं म्हणजे विषय भोग काल, विषय भोग काल म्हणजे विषयापासून विषय निर्मिती होते त्या क्षणापासून तर भोग घडकपर्यंत जी अवधी आहे ती अवधी तुम्ही त्या अवधीला तुम्ही सुख मानता, अवधीला सुख मानता. म्हटलं का तुम्हाला बोलणं माझं समजून नाही राहत तुम्हाला. समजा तुम्हाला बीडीची तलप आली, आता 12 वाजता तलप आली, बोलता बोलता 12:30 होऊन गेले, तर तुम्हाला सुख वाटलं का? तलप येऊन आहे तर प्याल भेटली नाही ना. आता अवधी भेटली, पटकन गेले 2 दम मारून आले, पटकन गेले लगेच्या निमित्तानं 2 दम मारून आले, तर मग तुम्ही सुखी होता. सुख अवधी मिळाल्यामुळे झालं का बिडी पेल्यामुळे झालं? अवधी मिळालं. साहेबांना ते म्हणायचं आहे तुम्ही तुमचे विषय विकार ताब्यात घेऊ शकता, पण तुम्ही आलेली अवधी गमावून राहिले त्याच्याशी, त्या विषयाच्या आहारी गेल्यामुळे तुम्हाला जी अवधी आहे तो अवधीचा काल तुम्ही त्याच्यामध्ये गमावून राहिले, असं साहेबांना म्हणायचं आहे. संधी येते परमार्थाची, पण परमार्थ मनुष्य करत नाही. किसी भी भोग में तब तक सुख नहीं लगता जब तक अन्य कामनाएं दब न जाए. एक व्यक्ती एक सज्जन के या भोजन में निमंत्रित था. एका जणाला भोजनासाठी निमंत्रित केलं, म्हणजे जेवणासाठी सांगितलं. व्यंजनों से भरा थाल सामने आया, ताट समोर आलं, कड़ी भाजी पापड़ सगळं भोजन करना शुरू कर दिया, जेवण सुरू केलं. इतने में उसकी प्रेयसी द्वार पर आ गई. जेवण करायला बसला प्रमोद, मस्त जेवणात सगळं वाजलं, तर त्याची प्रेयसी म्हणजे प्रेयसी आली, तुझी आवडती मुलगी तुझी दरवाज्यात आली. तिचा आवाज आला, नुसताच आवाज आला. आवाज आल्याबरोबर उसने उसकी बोली सुनली, तिचा आवाज ऐकला यानं. जेवता आता जेवायचा का नाही, इच्छा होती जेवायची, जेवायचं तर याला काय केलं, जेवण दिलं टाकलं. आता जेवण्यात यायला आनंद असता तर जेवण टाकलं असतं का? आपलं तसंच आहे, लक्षात घ्या. बोली सुनली, फिर तो बेचैन हो गया. चांगले पदार्थ ताटात असून सुद्धा हा सुखी राहिला का? आता सुखासाठी ताट केलं, त्याच्या आवडीचे पदार्थ तयार केले, आदर्श आवडीचे पदार्थ ताटात आले, जेवायलाही लागला. आता इच्छेची पूर्ती नव्हती करायला पाहिजे का? इच्छेच्या पूर्तीने याला सुख मिळते, असं जर याचं असतं यानं सुख भोगून घ्यायला पाहिजे होतं ना. पण चांगलं ताट असताना सुद्धा तिचा आवाज ऐकल्याबरोबर इकडे बेचैन झाला. म्हणजे आता यानं सुख याचे कशात आहे? जेवणात आहे का याला संधीत आहे? त्या पोरीसंग बोलाची संधी हे महत्त्वाची मानली यानं, जेवणं नाही मानलं. बोलणं समजत आहे का? यानं का केलं? जेवणं महत्त्वाचं नाही म्हणलं आता, पण जेवणं महत्त्वाचं मानत होता. आता ते बंद केलं आणि तिच्या संग बोलण्याची अवधी मागितली यानं, त्याच्यात सुख मानलं. सांगतो मी पुढचे असं. उसकी प्रेयसी द्वार पर आ गई और उसने उसकी बोली सुन ली. फिर तो वह बेचैन हो गया और भोजन रुचि से कर न सका. जे रुचिकर भोजन होतं त्याचा स्वाद घेऊन राहिला का नाही. अतएव किसी भोग में जो सुख मिलने का भ्रम होता है वह अन्य इच्छाओं के दबने का है. किती तुमची इच्छा सुख उपभोगाची असेलही तरी पण ते तुम्ही दाबून टाकता, पुढची चाहना होते म्हणून. मनुष्य पुढं धावत राहते, सदोदित धावत राहणं याला सुख मानते, म्हटलं का? आणि स्थिर होणं याला समाधान मानते.
आत्मसुख स्थिर होण्यात आहे, देहसुख धावत राहण्यात आहे. तुम्हाला देहसुखाची गरज आहे म्हणून धावता जीवनभर. देहसुख मिळत नाही, दुःख घेऊन चालले जातात. संत आत्मसुख पाहिजे म्हणून ते धावणं बंद केलं, स्थिर झाले, आत्मसुख प्राप्त झालं. देहसुख भटकवण्याचं काम करते, आत्मसुख स्वरूपा स्थितीकडे नेण्याचं काम, पोहोचवण्याचं काम करते. समजत आहे माझं बोलणं? देहसुख तुम्हाला प्राप्त होते, पण आयुष्यभर जन्मोजन्मी भटकवण्याचं काम करते. आणि आत्मसुख प्राप्त होणारा मनुष्य आहे तो स्थिर होते आपल्या पदावर, तो भटकत नाही, भटकणं त्याचं बंद होते. इसलिए सारी इच्छाओं के त्याग में ही सच्चा सुख है. म्हटलं का? इच्छा जी आहे ती इच्छावर प्रतिबंध आणा, पायबंद आणा. कामनायुक्त जीवन न जगता कामना मुक्त जीवन जगण्याचा छंद घ्या, असा विशाल साहेबाचा या साखीमध्ये हेतू आहे. बोलणं समजेल तुम्हाला? कामनायुक्त जीवन जगण्यापेक्षा कामनामुक्त जीवन जगण्याचा छंद घ्या, कामनामुक्त जीवन जगण्याचा अभ्यास करा, कामनामुक्त होण्याची साधना करा, असं विशाल साहेबांना या साखीमध्ये सांगायचं आहे. पटलं तुम्हाला? अभ्यास आहे, सत्संग आहे, ग्रंथ आहे, कीर्तन प्रवचन आहे, सद्ग्रंथ आहे. कासाठी आहे? कामनामुक्त जीवन घडवण्यासाठी आहे, कामनायुक्त जीवन जगण्यासाठी नाही आहे. कामनायुक्त जीवन तुम्ही किती वर्ष जगाल, कामनेची तुमची पूर्ती होत नाही, तुम्हाला समाधान प्राप्त होत नाही. लखपती व्हाल, करोडपती व्हाल. म्हटलं का? गावचा सदस्य आहे, सरपंच होऊन जाल, सरपंच झाले, जिल्हा अध्यक्ष होऊन जाईल, जिल्हाध्यक्ष झाले, आमदार होऊन जाईल, आमदार झाला, मंत्री होऊन जाईल, मंत्री झाला तरी तो खाते मिळालं पाहिजे म्हणून दुःखीच राहते. खातंही मिळालं तर मुख्यमंत्री झालं दुःखीच राहते. दुःखीच राहते की नाही? तर ते बंद करा. कामनायुक्त जीवनामध्ये कधी संसार सदाचाची अपूर्ण, विकारी नसे समाधान, ऐशी गाठी बांधून कोण विचारी सुख साधीजे. असं कामनामुक्त जीवन जगण्यासाठी परमार्थ आहे, कामनामुक्त जीवन जगण्यासाठी अभ्यास आहे. नुसतं पाठपाठांतर ऐकण्यासाठी सांगण्यासाठी अभ्यास किंवा परमार्थ नाही आहे. पटलं तुम्हाला? जीवन कामनामुक्त घडलं पाहिजे, म्हणजे कामनेतून मुक्त झालं पाहिजे. कोणत्याही कामना. कामनेचा अर्थ काही नुसते विषय कामनाच नाही. काम काम सबही कहे काम न जाने. पुढं काय? जेते मन की कल्पना काम कहावे सोय. मनामध्ये उठणाऱ्या कामना, कल्पना, लहरी, तरंग, इच्छा, चाहना याचं नाव आहे काम. म्हटलं हे काम मिटलं पाहिजे. तर इथं आपण का बोलून राहिलो? कोणताही अभ्यास, परमार्थ, श्रवण, चिंतन, मनन, ध्यासन हे कामनामुक्त व्हासाठी आहे, कामनायुक्त जीवनासाठी नाही. जिथपर्यंत तुम्ही कामनायुक्त जीवन जगता तिथपर्यंत तुमचं दुःख निघत नाही. तुम्ही म्हटलं का नाही येतं त्रस्त होणार, या एटरात त्या एटरात खोली केली, त्या वार्डात तिथं गेले, पण कामनायुक्त आहे तिथे त्रस्त होऊन जा. येतं इकडला भेटला तिथं तिकडला भेट नाही का? नाही, त्याचा माणूस भेटला खराब, येतं ढोर खराब भेटलं, बैल आलं तेच लाता मारून सांगू टाका. म्हणजे तुम्ही जा कुठं आहे, तुम्ही आपल्या कामनेवर नियंत्रण ठेवा, आपल्या जगण्यावर नियंत्रण ठेवा, सुख मिळेल. जर तुमच्या जगण्याच्या पद्धतीवर तुम्ही बदल करत नसाल, तुमच्या जीवनामध्ये सुख नाही, असं साहेबांना सांगायचं आहे. लक्षात घ्या. पुढची पद्धत साखी महत्त्वाची आहे. थोडं राहिलं जमते ना थोडंसं. हे आता आमचं कसं आहे बापू, हे वावर भरत आहे का? चाललं ते लढते पोरगं, त्याचं पतंगडी दुखून येते, हे आलं पा, हे घर आलं, हे जवळच आहे पा. तसं आता आम्हाला गरज आहे हे तसं समजून सांगायचं आहे, म्हणून थोडंसं जमवून घ्यावा, थांबा थोडंसं. तुम्हाला गरज असेल चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल तर आता आम्हाला आमचं काम करावंच लागेल का ते. पहा ही साखी महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. सुख पदार्थ हे सामने, सुख से तृप्ती न होय, याते सुख कछु वस्तू नाही, लखो भूल यह जो. का म्हणते? सुख पदार्थ हे सामने, सुख देणारे पदार्थ सामने आहे. कोणते? पैसा आहे, धन आहे, शेती आहे, वाडी आहे, कला आहे, विद्या आहे, पदप्रतिष्ठा आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, मान सन्मान आहे, सगळ्याच गोष्टी आहे ना. सुख पदार्थ आहे सामने, पण सुख से तृप्ती न होय. सगळ्या गोष्टी असून का चाललं जी रामपणे? सगळं बरोबर आहे, पण का कर म्हणता जी? नाही तर धान्य भरपूर आहे, 2 फोर व्हीलर आहे, 3 टू व्हीलर आहे, सुना चांगली आहे, एक सून BDO आहे, एक जुनं अशी आहे, एक पोरग DSP आहे, पण आता पण काय राहिलं? सगळ्या गोष्टी असून काहून? त्या आजी माणसाचं डोकं काहून आहे की सगळं त्या असूनच त्या असूनच पटतच नाही. का करा तर डोकं पिटवा.
बाबाजी काही इलाज सांगा. आता तर इतके धनवान लोक तुम्हाला इलाज मी का सांगणार आहोत नाही का. म्हणजे साहेबांना काय म्हणायचं आहे, सगळे सुख पदार्थ समोर आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही सुख पदार्थ मानला नाही का, भाषिक सुख, काल्पनिक सुख, तार्किक सुख, सुखाचे प्रकार आहे की नाही. भाषिक सुख काय म्हणतात, पैशापासून सुख मिळते, मुलापासून पत्नीपासून सुख मिळते, शेतापासून सुख मिळते, मानपानापासून सुख मिळते, कलाविद्येपासून सुख मिळते. हे भासून राहतो. तुम्ही जरी तबल्याची कला प्राप्त केली, हार्मोनियमची कला प्राप्त केली, तुम्हाला सुख मिळते हा भ्रम सोडून द्या. खूप इस्टेट मिळवली, सुख प्राप्त मिळेल, सोडून द्या. पहिली बायको खराब होती, सोडून दे. दुसरी केली, सुख मिळते, भ्रम सोडून द्या. कारण तो भ्रम आहे तुमचा. तर सुख पदार्थ आहे सामने, सगळे सुखाचे पदार्थ तुमच्या सामने आहे, तरी पण सुखसे तृप्ती न होय. हा जीव, मनुष्य जीव जो आहे ते या प्राप्त असलेल्या सुखाच्या पदार्थापासून सुद्धा याला सुख मिळून नाही राहिलं, तृप्त नाही होऊन राहिला. या ते सुख कछु वस्तू नाही, लखो भूल यह जोय. सुखी वस्तूच नाही तर का प्राप्त होणार आहे. पटलं का. निराकार कछु वस्तू है नाही, ब्रह्म ईश्वर अनेक, सत्संगत से परक्त जी साधो करो विवेक. या जगामध्ये साहेब म्हणतात निराकार वस्तूच कुठं नाही आहे. तुम्ही म्हणता चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती म्हणतो का नाही, आपण म्हणतो ना. परमेश्वर अदृश्य आहे, गुरुदेव शक्ती अदृश्य आहे. भगवंताचं रूप अलग आहे, ते मनाला आकळत नाही, डोळ्याने दिसत नाही, हातात सापडत नाही, असं ते रूप आहे. साहेब म्हणतात निराकार वस्तू कशी होईनी. वस्तू निराकार राहत नाही. एका जणाने प्रश्न केला, बाबाजी निराकार वस्तू राहत नाही, ठीक आहे, प्राणी पदार्थ निराकार राहत नाही, मग जीव निराकार नाही का. जीव त्याचा प्रश्न बरोबर आहे का वाईट आहे. बराबर आहे. जीव निराकार आहे का. निराकार वस्तू नाही राहत. निराकार जी वस्तू ते नावच राहत नाही. आकारच नाही तर कोणतं नाव द्याल तुम्ही. चौकोन म्हणा का त्रिकोण म्हणा, आकारच नाही तर. जीव निराकार नाही आहे, आकार आहे, ज्ञानाकार आहे. मनुष्य जीव विषयाकार आहे. आपण विषयाकार वृत्ती आपली, आपण विषयाच्या आकारामध्ये रमत आहोत. आपला परकोट विषय आकार आहे. तन माया की कोटरी, मन माया की कोटरी, तन संशय का. म्हणजे हा मनुष्य देहधार जीव, अध्यास मात्र क्रिया करणारा हा जीव, तो विषयाकार वृत्तीमध्ये आहे, विषयाच्या आकारात रममान होत आहे. आणि संत विषयाच्या आकाराच्या बाहेर निघले, त्याच्या डोक्यात व्यक्ती नाही, समाज नाही, जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, सगळं नाही, विषयाच्या बाहेर ते ज्ञानाकार आहे. म्हटलं आता तुम्ही ज्ञानाकार म्हणजे का. तर समजू आता इथं मोगऱ्याचे फूल आहे, मोगऱ्याचं फूल आहे, तर त्याचा तिथं फूल आहे आणि इथं वास येत आहे, तुम्हाला वास येत आहे की नाही. तर त्या फुलाने एवढा आकार हे केला का नाही, व्यापला का नाही एवढा आकार फुलानं. म्हटलं का फुलाच्या सुगंधाने एवढा आकार व्यापला. आता इथं कायची वास आहे त्याची. कुठं आहे मोगऱ्याचं फूल किंवा उंदीर म्हणून आहे, कायची वास येत आहे. अरे उंदराची कुठं आहे उंदीर नाही. पण तो आकार जो आहे तो सरळ ठराविक ठिकाणी व्यापलेला आहे. म्हटलं व्यापलेल्या आकाराचं अस्तित्व तुम्ही का मानलं. तुम्हाला ही इंद्रिय आहे म्हणून. प्रारब्ध इंद्रिय 7 है, इस हेतु जग का ज्ञान है. प्रारब्ध इंद्रियानं 7 सोडली का व्यापक असलेलं ते व्याप आणि व्यापक सगळं नसतो. वस्तू ही व्याप्यही नाही, व्यापकही नाही, अंशही नाही ना अंशीही नाही. ब्रह्मज्ञानी लोक अंश आणि अंशी आहे म्हणते, व्याप्य आणि व्यापक आहे म्हणते. ह्या इंद्रियाची साथ या जीवाला सुटली तर मग उंदराची घाणही कळणार नाही, मोगऱ्याचा सुगंधही कळणार नाही. म्हटलं का तुम्हाला. म्हटलं एक गोष्ट हो म्हणलं, पण पुढे मी का सांगणार आहो. आता नाकाच्या आधारानं तुम्हाला दुर्गंध सुगंध कळला ना, कळला. त्यावेळी जीव विषयाकार होता का ज्ञानाकार होता. कुठं विषयाकार जिथपर्यंत जीव राहते तिथपर्यंत इंद्रियाची साथ घेऊन सगळे चलन व्यवहार करते. कबीर साहेब म्हणते चलनावर चलाना. तुम्ही चालणं आणि चालवणं सुरू करा. म्हटलं का हा विषयाकार वृत्तीत रमत आहे, चालला कुठं. स्वरूपाकार स्थितीकडे चालून नाही राहिला, कल्याणाच्या मार्गाकडे भ्रमण सुरूच व्हायचं आपलं. आपण विषयाकार वृत्तीमध्ये रमत आहोत. संत त्यातून बाहेर निघले, ज्ञानाकार वृत्तीमध्ये स्थिर राहते. ज्ञानाकार वृत्तीमध्ये चालणं नाही राहत. म्हटलं का ज्ञानाकार वृत्तीमध्ये स्थिर राहणार. निजपद वृत्ती
कुठं जायचं नाही. काही आना है न जाना है, एक दिल का मैल मिटाना है. कुठं जाणं येणं कुठपर्यंत राहते, जिथपर्यंत विषयाकार वृत्ती राहते तिथपर्यंत. विषयाकार वृत्तीमध्ये मग एक व्यक्ती, एक समाज, एक अणु परमाणु त्रसरेणू डोळ्यासमोर राहते. अणु परमाणु त्रसरेणू दिसत नाही पण असते. त्या अणु परमाणु त्रसरेणू तुमच्या जीवनामध्ये असंख्य आहे. त्या अणु परमाणु त्रसरेणून तुमचं शरीर बनलेलं आहे. तिथपर्यंत जिथपर्यंत तुम्ही राहता तिथपर्यंत याचा मार्ग चलनाचा राहते. म्हटलं चलनगती राहते. सृष्टी ही चलनगती आहे. पण मग ज्ञानाकार वृत्ती झाली, विषयाकाराच्या पलीकडे ज्याची स्थिती प्राप्त झाली त्याचं चालणं बंद राहते. चालणं कशासाठी चालत? तुमचा गाव आला मारेगावला पोहोचले, तुम्ही घरी जाऊन बसले, तर आता चालाल का तुम्ही? इथून चालत कुठपर्यंत राहिले? घरी पोचतपर्यंत. घरी पोचल्यावर पुन्हा चालेल का? चालल. तर घरी पोचला पुन्हा भटकाल निघाल तेव्हा. तर ज्ञानी मनुष्य आपल्या स्थितीत पोचल्यावर पुन्हा इकडे येतेस काय नाही. म्हटलं का तुम्हाला? तर सुख पदार्थ हे सामान्य सुख से तृप्ती न होय, याते सुख कछु वस्तू नाही, लखो भूल यह जोय. लखो म्हणजे लक्षात घ्या, ओळखा, परखा. भूल म्हणजे तुम्हाला भूल झालेली आहे, भ्रम झाला आहे तुम्हाला. यह जोय, जोय म्हणजे यह जोय, हा जोय, जोय तोय, हा हो, जोयचा अर्थ याते सुख कची वस्तू नाही, लको भूल ये जो जोय. जोपर्यंत, जोय म्हणजे जोपर्यंत, तोय म्हणजे तोपर्यंत. जिथपर्यंत तुम्ही हे लक्षात घेत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही का सुख ही वस्तू नाही बा. सुख दुःख हे माईक पूर्ण ऐसे कळले जायचे ज्ञान, किंवा सुख दुःख हे आपुली कल्पना करून वेळसावी अज्ञान. पाप पुण्य सुख दुःख ही वस्तुस्थिती आहे. अज्ञानामुळे आपल्याला वाटतं ती वस्तुस्थिती नाही आहे, ते कल्पना आहे, भास आहे, अनुमान आहे, संदेह आहे. पटलं का? कल्पना, भास, अनुमान, संदेह या चौकटीमध्ये अस्तित्व तुम्ही मानता, म्हणून तुम्हाला ते नको मिथ्या गोष्ट खरी वाटून राहिली. या म्हणजे प्रसंगाचं नावच आहे सुख मिथ्या. ज्यासाठी तुम्ही जीवन जगत आहे, ज्या सुखासाठी, ज्या दुःख निवृत्तीसाठी तुम्ही जीवन जगत आहे, भजन करताय, कीर्तन करताय, अभ्यास करताय, जन्मावसातून मुक्त व्हावा, दुःखातून मुक्त व्हावं, जीवाला ज्ञान व्हावं. जे तुम्ही करताय ते मिथ्या करताय, त्यांना ज्ञान नाही होत. त्यांना माहिती होते. माहिती होणं आणि ज्ञान होणं फरक पडते नाही. अभिला साहेबांनी एक लोक पंडित बनना चाहते हैं, ज्ञानी बनना नहीं चाहते. पंडित बनावंसं वाटते, पाठ करून मस्त पंडित झालं पाहिजे. ज्ञानी बनना नहीं चाहते, पंडित होना चाहते हैं. पाठांतर पंडित होते. ज्ञानी बनासाठी आचरणात आणावं लागतं नाही का. म्हणून काल परवा मला एका जणाचा फोन आला, बाबाजी तुमच्याकडे काही झालं का म्हणे. कोणाले? काहून का तुम्हाला काही झालं म्हणे? काहून काही हो म्हणते का म्हटलं? काहीच नाही झालं म्हटलं. नाही नाही म्हणे, ते रमाकांत भाऊनं दिवाळकरनं फोन केला म्हणे का 3,000 रुपये 2-3 हजार गव्हर्नमेंट होत असं पाठवा, हे घ्यासाठी सामान. तर आम्हाला वाटलं तुम्हाला काही झालं असं मग वर्गणी काढत असाल तर तुम्ही मागत घेताना सांगला होती म्हणे मी पाय फडफडून मरीन पण कोणा पैसे कोणाला मागणार नाही म्हणून. म्हटलं बरोबर आहे तुमचं बापू. म्हटलं आपल्या संप्रदायाची पद्धत नाही. म्हटलं कोणी आपल्या स्वार्थासाठी 2 पैसे कोणी कोणाला मागत नाही. म्हटलं हे यूट्यूबवर कार्यक्रम जाते. आता इथं ही व्यवस्था नसती केली रमाकांतनं. तुम्हाला घरी आता ऐकता आलं असता, कोणाला इथून जाऊन पुन्हा 2-3 वेळ तुम्ही ऐकता नाही का. तर हा पैशाचा उपयोग इकडे त्यासाठी असं हो का म्हणे. आता मला तसं माहीत नव्हतं बाबाजी म्हणे, बाय चॅट लोक. तर म्हणण्याचा मतेचा अर्थ साहेब काय म्हणतात, ह्या मनुष्य जो जीव आहे त्या जीवांच्या समोर त्याला जे जे सुख पाहिजे त्या सुख प्राप्तीचे सगळे पदार्थ त्याच्या समोर आहे. सुख पदार्थ हे सामने, पण सुखशी तृप्ती होय, त्या सुखापासून तृप्ती होत नाही. काहून? याते काहून नाही होत? याते सुख कची वस्तू नाही. सुख वस्तूच नाही ना. वस्तूच नाही, तुम्ही प्राप्त काय करतो ना. निराकार वस्तु कछु है नहीं, ब्रह्म ईश्वर अनेक, सत्संगत से परक तजी साधो करो. वस्तूच नाही आहे. म्हणून तर कबीराने सिद्धांत दिला का प्राप्ती पदार्थ, प्राप्ती जीव इच्छा नाही, केवळ हंत छुडाव. पुढं काय
निज स्वरूप लखी दयायुत दिनजानी. का म्हणते सखी? प्राप्ती जीव इच्छा नाही. का होते अर्थ? चटकन कोणी बोलत तुम्ही? प्राप्ती जीव इच्छा नाही. जीवानी प्राप्तीची इच्छा करू नये, कारण बाहेरून कोणतीच प्राप्ती होत नाही. सुख नाही कोठे बाहेर हिंडता, नित्य कर्मसत्ता. तुमच्या हातात कर्मसत्ता आहे. सुख बाहेर, सुख दुःख बाहेर नाही आहे, नाही का? प्राप्ती जीव इच्छा नाही. कल्याणार्थी जीवांनी कोणत्याही प्राप्तीची इच्छा समोर ठेवू नये. मग का करावं? केवळ हंत छुडाव. केवळ या जीवाला अहंतेपासून सोडवा. अगाराया तुझ अहंकार संग, जडला देह संग देहबुद्धीचा. त्यागाची वस्तू नाही त्यागेली, वरी वरी त्या विरक्ती. ही खरा त्याग अहंकार आहे. अहंता आणि ममता. मागच्या याच्यामध्ये आपण अहंता आणि ममता समजून सांगितली ना, सांगितली की नाही? तर ही कारणीभूत आहे. तर प्राप्ती जीव इच्छा नाही, केवळ हंत. साहेब म्हणतात तुम्ही परमार्थाच्या मार्गामध्ये काही बाहेरून प्राप्त करण्याच्यासाठी कोणतेही कष्ट घेऊ नका, कोणतेही बाह्य साधना करू नका. मग का करा? केवळ हंत छुडाव. या जीवाला जी अहंता आहे, मी देह आहे याची, त्या अहंतेपासून जीवाला सोडा. मग का करा? त्यासाठी निज स्वरूप लखी दयायुत. निज स्वरूप स्वतःच्या स्वरूपासारखे. लखी म्हणजे लक्षात घ्या, दयायुत. दिन जाने अपनाव. दिन म्हणजे गरीब, अज्ञानी, नाही निराधार लोक जे आहे, गरीब, ज्याला कोणाचा आसरा नाही, जे गरीब आहे, दुःखी आहे, त्रस्त आहे, अज्ञानी जीव आहे, यांना दिन. दिन जानी. गरीब लोक आहेत, दरिद्री लोक आहे, अज्ञानी लोक आहे, समज नाही त्यांना, निराधार लोक आहे, त्यांना दिन जानी अपनाव. जाणून अपनाव म्हणजे आपलेसं करा. पोटाशी घ्या. खूप पोरगं रडत आहे तर उराशी घ्या, स्तन द्या तिला, दूध पाजा. तू आई होय, दुरावू नका. खूप त्याचे हाल आहे. दिन अज्ञानी लोकांचे खूप हाल आहे. जो तो फसवत आहे, जिथं तिथं फसत आहे. तर तुम्ही एक काम करा परमार्थी लोकांनी, की तुम्ही कोणत्या प्राप्तीसाठी कोणतेच कष्ट घेऊ नका, कारण प्राप्त होणारी वस्तू या जगामध्ये कुठेच नाही आहे. प्राप्त स्वयं जीव स्वरूप आहे. प्राप्ती प्राप्ती सबही कहे, प्राप्ती न जाने मूळ. प्राप्ती तो स्वयं स्वरूप आहे, समज पडी नाही गूढ. प्राप्तीतच आहे. प्राप्तीसाठी करू. मग का का? तुम्ही निज स्वरूप लखी दयायुत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वरूपासारखी दया अंतःकरण धारण करा. आणि लक्षात घ्या, दिन जानी अपनाव. जे काही दरिद्री लोक आहे, गरीब लोक आहे, अज्ञानी लोक आहे, त्यांना अपनाव म्हणजे त्यांना आसरा द्या, पोटाशी घ्या, त्यांच्यावर दया करा, त्यांना मार्ग दाखवा, असं म्हटलं आहे. त्याच्यामुळे साहेब म्हणतात की सुख कशी वस्तू नाही, कोणती वस्तूच नाही. लखो भूल यह जो. जोपर्यंत तुम्ही हे लक्षात घेत नाही, जोय म्हणजे जोपर्यंत, म्हटलं का? रमाकांत होते जोय म्हणजे जोपर्यंत. नाही तर काही काही चुकून जाईल, होस म्हणाल तुम्ही, तुमची ह्यान होऊन जाईल. चुकते कधी कधी माणूस, नाही का? तर कदाचित समजा, मी गंमत म्हणून नाही बोलून राहिलो, मी जरी तुमचा गुरु म्हणून तुम्ही म्हणता, पण एखादा शब्द मलाही माहीत नाही राहत. शिक्षण पत्रता याच्या त्याच्यामुळे नसल, सगळ्याच गोष्टी सगळ्या माहीत राहत नाहीत. कदाचित तुमच्या लक्षात आली एखादी गोष्ट, चटकन सांगली बाबाजी कसं सांगावं चुकलं म्हणून, तसं नका करू. कारण तुमच्या ते इच्छा दबवून ठेवली तर बाकीचे ध्यान होऊन जाईल. तर माझा अंदाज असा आहे, जोय म्हणजे जोपर्यंत होते. जोपर्यंत तुम्ही हे लक्षात घेत नाही का सुख नावाची वस्तू या जगामध्ये कुठेही नाही आहे. सुख नावाची इच्छा जी आहे, ते इच्छा तुम्ही ज्ञानाने नष्ट कराल तरच तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल. एरवी तुम्ही दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही, कारण वासनेचं नष्ट करण्याचं साधन काय आहे? वासना ही ज्ञानाने नष्ट होते, बाकी कोणतंच साधन नाही. नंतर आहे सुखरूप माने गए प्राणी पदार्थ सामने, उनका स्पर्श दर्शन तथा उपभोग करते हैं, परंतु मन में स्थिर तृप्ति नहीं आती, इसलिए भोगों में सुख नाम की कोई वस्तु नहीं है. अपितु यह महाभ्रांती है. म्हटलं का? सुख आणि दुःख ही मनाची अनुकूलता आणि प्रतिकूलता आहे. मनाचं अंग आहे, जीवाचं स्थायी अंग सुख दुःख नाही आहे. ते नर सुख ना दुःख कोणती सखी आहे? जो जन भेजे राम रस, विकसित कबहून रूप, अनुभव भाव न दर्शे. आली का नाही पुरावा? आपल्या बोलण्याला पुरावा आला, जमलं मग बरोबर. पुरावा नसेल तर घेत जाते ना बाहेर.
नाही का, पुरावा राहते तेव्हाच बोलतो आपण. आता आम्ही बोलत आहोत, मी म्हणून नाही, संत सज्जन जे जे शब्द बोलते का नाही ते बिना पुरावे नाही बोलत. त्यांच्या डोक्यामध्ये रोमारोम ते भरून आहे नाही का, रोम रोम तुमच्या तिकडे विष आहे